नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय विज्ञान प्रकरण क्रमांक 2 मधील व्हिडिओ क्रमांक 3 पाहत आहोत। यामध्ये सुरुवातीला आता आपण जो टॉपिक आहे यामध्ये तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण सांगा पाहू हा एक प्रश्न विचारलेला आहे, तो बघणार आहे। आता सांगा पाहू मध्ये काय प्रश्न विचारलेला आहे की विना साखरेचा चहा घेणारे अथवा गोड पदार्थाचे सेवन टाळणारी व्यक्ती तुम्हाला माहिती आहे का, असं विचारलेलं आहे। की विना साखरेचा बघा आपण बघतो की चहा न घेणारे आहेत किंवा गोड पदार्थ न खाणाऱ्या अशा व्यक्ती तुम्हाला माहित आहेत का, असं तुम्हाला प्रश्न विचारलाय। आणि यामागचं ते कारण काय असेल, का नक्की ते का गोड खात नाहीत पदार्थ किंवा का चहा पित नाहीत, जो साखरेचा आहे तो चहा का पित नाहीत, बिना साखरेचा चहा का पितात, असे प्रश्न तुम्हाला पडलेच असतील। काही जणांना त्याची उत्तर सुद्धा माहित असतील की ह्याच्या मागचं कारण काय आहे की त्यांना डायबिटीज हा काय आहे, रोग आहे, त्याला मधुमेह असं मराठीमध्ये म्हटलं जातं। थोडक्यात काय, त्यांना हा रोग असल्यामुळे ते काय करतात, या साखर म्हणजे गोड असणारा जो पदार्थ आहे याचं सेवन त्यांना नको असतं। या रोगासाठी त्याचं सेवन हानिकारक ठरू शकतं। यासाठी आपल्याला ते काय करतात, हे पदार्थ टाळताना आपल्याला सतत दिसत असतात। तर आपण विद्यार्थी मित्रांनो याच रोगाविषयी माहिती घेणार आहोत। नक्की का ते साखर खात नाहीत, याच्या मागचं कारण काय असेल, तर याविषयी किंवा हा संसर्गजन्य रोग आहे, त्याची लक्षणं काय आहेत, मग त्याच्या मागचं कारण काय असेल हा रोग होण्यामागचं, याविषयी सगळ्या घटकाची माहिती आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत। तर बघा, मधुमेहाला डायबिटीज असं म्हणतात। तर माहिती याची दिलेली आहे बघा की स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते। आता स्वादपिंड आहे आपल्या शरीरामध्ये, या स्वादपिंडात निर्माण होणारे जे इन्सुलिन हे संप्रेरक जे आहे बघा, स्वादपिंडामध्ये निर्माण होणारे जे इन्सुलिन हे संप्रेरक जे आहे ते खूप महत्त्वाचं संप्रेरक आहे। हे काय करतंय, जे आपलं रक्त आहे या रक्तामधील जे ग्लुकोज शर्करेचं जे प्रमाण आहे, ग्लुकोज मधील शर्करेचं प्रमाण जे आहे, ग्लुकोज शर्करेचं प्रमाण आहे, हे नियंत्रण ठेवण्याचं काम हे काय करतं, इन्सुलिन हे संप्रेरक करत असतं। आणि ते आहे कुठं, आपल्या स्वादपिंडात आहेत। आणि हे काय करतं, रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्याचं काम करतं। खूप महत्त्वाची गोष्ट आहे बघा, हे आपल्याला माहित पाहिजे, म्हणून मी वारंवार ती रिपीट करतोय की स्वादपिंडात निर्माण होणारे जे संप्रेरक आहे इन्सुलिन, हे रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्याचं काम काय करत आहे। शिवाय इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही। आणि जर हे संप्रेरक म्हणजे जे इन्सुलिन संप्रेरक आहे हे जर याचं प्रमाण कमी झालं तर काय होतं की शर्करेचं जे रक्तातील ग्लुकोजच्या शर्करेचं प्रमाण हे नियंत्रण त्याचं होत नाही, नियंत्रण अजिबात राहत नाही। रक्तातील जी शर्करा आहे ग्लुकोजची याचं अजिबात नियंत्रण राहत नाही, आणि या विकारालाच मधुमेह असे म्हणतात। थोडक्यात आपल्याला मी आता सांगतो याच्यावरून की स्वादपिंडामध्ये जे आपल्याला इन्सुलिन नावाचं संप्रेरक जे आहे त्याचं काम काय आहे की रक्तामधील ग्लुकोज शर्करेचं प्रमाणावर नियंत्रण ठेवणे। आता जर याच इन्सुलिनचं प्रमाण जर कमी झालं तर रक्तातील काय होतं की ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण कोणाचंच राहत नाही। त्याच्यामुळं काय होतं, एकतर साखर वाढते, कमी होते, अशा क्रिया घडतात, आणि यालाच आम्ही काय म्हणतो, मधुमेह झाला असं आम्ही म्हणतो। आता या लक्षणाकडे आता आपल्याला बघा, यांची लक्षणे काय आहेत आपल्याला सुरुवातीला आपण बघणार आहेत की या मधुमेह झाल्यानंतर लक्षणं काय होतात। बघा की या लक्षणाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही। आता ही लक्षणे आहेत खाली दिलेली, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच काय करा, त्याचे निदान झालं पाहिजे, लक्षणे ही डॉक्टरांना आपण सांगितली पाहिजेत। बघा, पहिलं म्हटलंय रात्री मूत्रविसर्जनास वारंवार जावे लागणे। रात्रीच्या वेळी म्हणजे थोडक्यात लघवीसाठी वारंवार होते, त्या व्यक्तीचे मूत्रविसर्जन लघवी ही वारंवार होत असते। शिवाय वजन खूप वाढणे किंवा कमी होणे यांसारखी लक्षणे आढळतात। वजन अचानक काय होतं की वाढायला लागतं किंवा कमी व्हायला लागतं, ह्या लक्षणाकडे बघा दोन महत्त्वाची लक्षणं। पहिलं तर खूप महत्त्वाचे की रात्री वारंवार मूत्रविसर्जनाला जावं लागतं, शिवाय वजन आपलं खूप वाढतं किंवा कमी होतं, यांसारखी लक्षणे त्याच्यामध्ये आढळतात। मग हे
नक्की मधुमेह हा रोग होण्यामागचे कारण काय असू शकतं? तर सगळ्यात महत्त्वाचं कारण पहिले अनुवंशिकता. एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये मधुमेह होण्याचा जास्तीत जास्त शक्यता आपण म्हणू शकतो की अनुवंशिकता हे महत्त्वाचं कारण आहे की एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये हा रोग, जसं समजा वडिलाला मधुमेह असेल तर त्याच्या अपत्यामध्येही सुद्धा हा रोग जाण्याची शक्यता असते, जास्तीत जास्त शक्यता असतेच. आणि दुसरं आहे कारण काय? अतिलठ्ठपणा. आपण बघतो अचानक आपलं काय होतं, वजन वाढायला लागतं, म्हणजे लठ्ठपणा हे सुद्धा कारण मधुमेह होण्याचं असू शकतं. व्यायामाचा किंवा कष्टाचा अभाव. व्यायाम करत नसेल, शरीराची अवाढव्य वाढ, वजन वाढणे, कष्ट अजिबात नाही, अशा लोकांना सुद्धा मधुमेह होण्याचं जास्तीत जास्त शक्यता आहे. मानसिक ताणतणाव. मानसिक ताण त्याला आपण मेंटल म्हणतो, हॅरेसमेंट असं म्हणू शकतो की मानसिक ताण जो आहे तो आपला वाढला तरी सुद्धा आपण या रोगाला बळी पडू शकतो. मग प्रतिबंधात्मक उपचार आपण काय करू शकतो? तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार, औषध व व्यायाम यांचा अवलंब करून नियंत्रण करावे. मधुमेह एकदा झाल्यानंतर हा रोग नियंत्रणामध्ये ठेवणे हेच आपल्याला करायचं असतं. यासाठी काय करावं लागतं? डॉक्टरांच्या सल्ल्यानं काय काय खाल्लं पाहिजे, कोणकोणती औषधं घेतली पाहिजेत, व्यायाम केला पाहिजे, आणि हे जर आपण योग्यरित्या सगळं याचं पालन केलं तर आम्ही काय करू शकतो? या आजारावरती नियंत्रण ठेवू शकतो. आता पुढं असं म्हटलंय, माहीत आहे का तुम्हाला की सध्या देशात साधारणतः 7 कोटी मधुमेहाचे रुग्ण आहेत. बघा, आपल्या देशामध्ये 125 कोटी लोकांचा आपला देश आहे आणि या देशामध्ये 7 कोटी रुग्ण हे मधुमेहाचे रुग्ण आहेत असं आपल्याला इथं माहिती दिलेली आहे. आणि जगातील मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आढळतात. बघा, आणि जगामध्ये एवढे देश आहेत, या मोठमोठे देश आहेत, या देशांपेक्षा भारत 1 नंबरला आहे की मधुमेह पेशंट आढळण्यामध्ये भारत जगामध्ये 1 नंबरला आहे. आता इंटरनेट माझा मित्र इथं असं सांगितलंय की इंटरनेटवर काय करा, मधुमेहाची माहिती देणारे विविध व्हिडिओ तुम्ही पहा की माहिती काय आहे मधुमेहावरती, आणि महत्त्वपूर्ण माहितीची नोंद करा. महत्त्वपूर्ण ज्या माहिती आहे त्याची आपण काय करायची, वहीमध्ये नोंद करायची, आणि काय करायचं, गट पाडून PPT पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आपण त्याला म्हणतो, असं तयार करून वर्गामध्ये सादरीकरण करा असं इथं सांगितलेलं आहे. आता जसं आता आपण मधुमेह बघितला, आता हा तिसरा आपण व्याधी रोग असं बघतोय, त्याचं नाव आहे हृदयविकार. त्याला हार्ट डिसीज असं म्हणतो, हृदयाचा आजार, त्याला हृदयविकार असं म्हटलेलं आहे. तर हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा व पर्यायाने ऑक्सिजन व पोषक द्रव्यांचा पुरवठा अपुरा पडल्यास हृदयाची कार्यक्षमता कमी होते. बघा, सुरुवातीलाच आपण म्हटलंय की हृदयाच्या स्नायूंना, जे हृदयाचे स्नायू आहेत, आता हृदयाचा आपल्याला अभ्यास करण्यासाठी आपल्याला 11वी 12वी मध्ये की हृदयाची डीपमध्ये स्टडी करण्यासाठी तिथं आपल्याला जे सायन्सला जाणार आहेत त्यांच्यासाठी डीप स्टडी करण्यासाठी हृदय कशा प्रकारे असतं, मग त्याचे अवयव कोणते आहेत त्याची माहिती दिलेली आहेत. तर आपण जास्त खोलवर न जाता आपल्याला फक्त इथे एवढंच लक्षात ठेवायचे की हृदयाच्या स्नायूंना, हृदयाचे जे स्नायू आहेत त्या स्नायूंना जर रक्ताचा किंवा पर्यायाने ऑक्सिजन व पोषक द्रव्यांचा पुरवठा अपुरा झाला तर हृदयाची कार्यक्षमता काय होते, म्हणजे हृदयाचं कार्य करण्याची क्षमता हळूहळू काय होते, कमी होते. जर योग्य प्रमाणात रक्त पुरवठा नाही झाला किंवा ऑक्सिजनयुक्त रक्त किंवा पोषक द्रव्य हे जर याचा पुरवठा नीट नाही झाला तर ते हृदयाची कार्यक्षमता काय होते, कमी होते. यामुळे हृदयास जास्त कार्य करावे लागते व ताण आल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. आता काय होतं मग की हे जर योग्य प्रमाणामध्ये रक्त नाही मिळालं, ऑक्सिजनयुक्त रक्त किंवा पोषक द्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात नाही झाला की हृदयावरती ताण निर्माण होतो. मग हृदयाला जास्त काम करावं लागतं. जेवढं करतोय रेग्युलर, म्हणजे दररोज जेवढं काम आहे त्याच्यापेक्षा जास्त असं काम काय होतं, त्याची क्रिया म्हणजे कार्य करण्याची क्षमता वाढायला लागते. मग ताण पडतो त्याच्यावरती, आणि हा ताण पडल्यानंतर काय होतो, हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. याच्यामुळेच काय होतं, हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. आणि हृदयविकाराचा झटका आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचार आवश्यक आहे. आता हृदयाचा झटका आल्यास काय करायला लागेल, त्वरित डॉक्टरांचा सल्ला व औषध उपचार अत्यावश्यक आहे. आपल्याला जेव्हा अशा
वाटतं, हृदयविकाराचा झटका, त्याला हार्ट अटॅक आपण म्हणतो, अशा प्रकारे आला तर आपण काय केलं पाहिजे, डॉक्टरांच्याकडे त्वरित गेलं पाहिजे. औषधोपचार जे आहेत ते त्यांनी सांगितलेल्यानुसार घेतले पाहिजेत. आता याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोणत्या लक्षणाकडे, तर ते आपल्याला खाली दिलेले आहेत की या लक्षणांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. काय? छातीत असह्य वेदना, अचानक काय होतं, आपल्या छातीत दुखू लागतं, असह्य वेदना व्हायला लागतात. छातीतील वेदनांमुळे खांदे, मान व हात दुखणे, आणि या छातीच्या वेदनांमुळेच काय होतं, आपल्याला खांदा आहे, मान आहे व हात हे काय होतं, दुखायला लागतात. हात आकडणे, थोडक्यात काय होतात, हात आकडतात, घाम यायला लागतो आणि अस्वस्थता वाटते. घाम येणे, अस्वस्थता वाटणे, कंप जाणवणे. तर अशा प्रकारचे काय होतात, हे लक्षणे काय होत असतात. बघा काय परत लक्षणे सांगितलेले आहेत बघा. छातीत असह्य वेदना होणे, आणि छातीत ज्या वेदना होतात त्याच्यामुळे खांदे, मान, हात हे दुखायला लागतात. हात आकडणे, घाम येणे, अस्वस्थता, कंप जाणवणे, या प्रकारची लक्षणे जर आढळली तर आम्ही त्वरित काय केलं पाहिजे, डॉक्टरांच्याकडे गेलं पाहिजे. आता हा हृदयविकार होण्यामागची कारणं काय आहेत, तर धूम्रपान हे सगळ्यात मोठं कारण आहे बघा. आजकाल आपण बघतोय बऱ्याच व्यक्तींना व्यसन असतं. व्यसन म्हणजे एक प्रकारचं नाही, धूम्रपान आहे, मद्यपान आहे, तंबाखू सेवन आहे, अशा प्रकारचे अनेक प्रकारचे व्यसन बऱ्याच व्यक्तींना असतात, आणि हे कारण महत्त्वाचं हृदयविकारासाठी कारणीभूत असतं. अजून यातले कारण म्हणजे मधुमेह, जे आपण याच्या आधीचा जो व्याधी रोग बघितला, डिसीज बघितला, तो सुद्धा या हृदयविकाराला कारण असू शकतं. नंतर उच्च रक्तदाब, त्याला हाय ब्लड प्रेशर आपण म्हणतो, तर ते सुद्धा या हृदयविकाराला कारण असू शकतं. लठ्ठपणा, अचानक काय होतं, लठ्ठपणा म्हणजे थोडक्यात आपली जी शरीराची रचना आहे त्याची वाढ अचानक होते किंवा वाढत जाते, तर लठ्ठपणा हा आहे. शारीरिक श्रमाची कमतरता, शारीरिक श्रम आहे त्याची काय होते, कमतरता, हे सुद्धा एक कारण असू शकतं की आम्ही काय करतो, शारीरिक श्रम करतच नाही, एकदम कमी आहे. व्यायामाचा अभाव, व्यायाम तर अजिबात नाही, एकतर शारीरिक श्रम असेल, व्यायाम कमी असेल तरी चालतो, किंवा व्यायामाचा अभाव आणि शारीरिक श्रम हे दोन्ही जर नसेल तर मात्र हे हृदयविकाराचं कारण असू शकतं. सतत बैठे काम करणे, सतत काय सांगितलंय, बैठे काम करणे. सतत आपण काय करतो, बैठे काम करतो. म्हणजे बघा आपण बघतो की आजकाल जेव्हा आपण नोकरीला लागतो, जर आपल्याला ऑफिसचं काम लागलं तर आपलं सतत बसून काम असतं. आता बसून काम म्हणजे आपल्या शरीराची हालचाल अजिबात होत नाही, मग त्याच्यामुळं हे सुद्धा कारण हृदयविकारासाठी असू शकतं. अनुवंशिकता, अनुवंशिकता आपण बघितलं जसं मधुमेहासाठी कारणीभूत आहे, पण हे अनुवंशिकता सुद्धा कारणीभूत मुलांच्यासाठी असतं, पण हे ठराविक म्हणजे एवढं प्रमाण, जसं मधुमेहाला प्रमाण आहे त्याच्यापेक्षा कमी तुलनेनं हे कारण अनुवंशिकता हृदयविकारासाठी कारण असू शकतं. तणाव, जसं तणाव तिथं कारण होतं मधुमेहासाठी, इथं सुद्धा तणाव आहे. रागीटपणा आणि चिंता, रागीटपणा आणि चिंता जसे आपल्याकडे गुण असतात त्या हे सगळी कारणं आहेत ही हृदयविकारासाठी असू शकतात. इथं आपल्याला ते दिलेलं आहे. आपल्याला खाली एक चार्ट दिलेला आहे, चार्ट म्हणण्यापेक्षा एक डायग्रॅम दिलेली आहे. त्या डायग्रॅम मध्ये आपल्याला हृदयविकार आणि हृदयविकाराला जी हृदयविकार असल्यानंतर आपल्याला काय काय करावं लागेल, कोणकोणत्या गोष्टी डॉक्टर जे म्हणजे ऑपरेशन असेल किंवा अँजिओप्लास्टी वगैरे आपण ते म्हणतो त्याविषयी आपल्याला माहिती दिली आहे. पहिलेच दिले हृदयविकार, अँजिओप्लास्टी, बायपास करावी लागते, सर्जरी कधी कधी हृदयविकार असेल तर ओपन हार्ट सर्जरी. दुसरं हृदयविकार असेल तर पेसमेकर बसवणे किंवा स्टेटस टाकणे किंवा हृदय प्रत्यारोपण, अशा प्रकारच्या ह्या सगळ्या ज्या सर्जरी आहेत, या सर्जरी हृदयविकार झाल्यानंतर आपल्याला कराव्या लागू शकतात, याविषयी इथं माहिती आपल्याला दिलेली आहे. आता हे नेहमी लक्षात ठेवा असं म्हटलंय बघा, काय, हृदयरोगावर प्राथमिक उपचार. आता या हृदयरोगावरती प्राथमिक उपचार कोणकोणते असू शकतात, तर बघा पहिल्यांदा 108 म्हणजे 108 या क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी फोन करा. बऱ्याच जणांना ही माहिती असू शकते की 108 हा आरोग्य म्हणजे रुग्णवाहिकेचा हा नंबर आहे. असं आपण जेव्हा एखादा आपल्याला वरची लक्षणं म्हणजे हे हृदयविकाराची लक्षणं जेव्हा जाणवलेली
जाणवतात, तेव्हा आपण काय केलं पाहिजे, याच्यावरती रुग्णवाहिकेला फोन केला पाहिजे. रुग्णाचे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे का हे तपासा. जो रुग्ण आहे, जेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा त्याचे खांदे हलवून तो बघायचा तो शुद्धीवर आहे का नाही. रुग्णाला कडक पृष्ठभागावर झोपवून शास्त्रशुद्ध पद्धतीने रुग्णाच्या छातीवर दाब द्या. कडक म्हणजे गादीवर न झोपवता किंवा मऊ एखाद्या पृष्ठभागावरती न झोपवता जमिनीवरती कडक पृष्ठभागावरती झोपवा आणि छातीवरती त्याच्या काय करा, दाब देत राहा. शास्त्रशुद्ध पद्धतीने दाब देणे हे सुद्धा एक शास्त्रीय पद्धत आहे. त्या पद्धतीने दाब देत जावा. या पद्धतीला कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट असं म्हणजे COLS असं म्हटलं जातं आणि या पद्धतीलाच आपण काय म्हणतो, कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट असं म्हटलं जातं. यामध्ये एका मिनिटाला 100 ते 120 दाब या गतीने किमान 30 वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी दाब द्यावा. तर आपल्याला दाब देण्याची शास्त्रशुद्ध पद्धत का म्हटली, तर ती माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. काय दिलेली आहे की एका मिनिटाला काय करायचे, 100 ते 120 दाब, 100 ते 120 दाब या गतीने किमान 30 वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी दाब द्या. किमान किती वेळा, 30 वेळा छातीच्या मध्यभागी काय सांगितलंय, दाब द्या. आता माहिती मिळवा असं इथे सांगितलेलं आहे आपल्याला, की माहिती मिळवा म्हणजे काय. पहिले इथे सांगितलंय, तुम्ही कधी आजी आजोबांना काढा किंवा अर्क घेताना किंवा काही चाटण घेताना पाहिली आहे का, त्यांच्याशी त्याबद्दल चर्चा करा. आता तुम्ही आजी आजोबांना काढा घेताना किंवा अर्क म्हणतोय आपण घेताना किंवा एखादं चाटण घेताना पाहिलं आहे का, किंवा त्याच्याविषयी त्याबद्दल चर्चा करा. आता आपल्याला म्हटलेलं आहे की आजी आजोबा अर्क काढा, आयुर्वेदिक पद्धतीमध्ये हा काढा दिला जातो आणि हा काढा घेताना तुम्ही पाहिला असेल का ते विचारलेलं आहे. चाटण, काही पदार्थ असतात ज्याचे चाटण घ्यावे लागते, अशा प्रकारे आपण पाहिलं असेल तर त्याबद्दल चर्चा करा. हे का करत असतील याविषयी माहिती आपण काय करायचे, चर्चा करायची आहे. दुसरं म्हटलंय, आता बघा हे ते काढा किंवा चाटण जे आहे ते या खालील दिलेल्या जी औषधे आहेत त्यांच्यापासूनच ते बनवलेले असतात. बघा, कोरफड, हळद, आले, लसूण यांचा वापर औषधी म्हणून कोणत्या आजारासाठी व कसा करतात त्याची माहिती आजी आजोबाकडून मिळवा. कोरफडची बघा, हळद, आले, लसूण हे सगळे औषधासाठी त्यांचा वापर केला जातो. ते घरगुती आपण औषध असं म्हणतो आणि त्याला आपण आजीबाईंचा बटवा याच्यामध्ये सुद्धा त्याचा समावेश करू शकतो. आणि आजी आजोबांच्याकडून यांची माहिती मिळवा असं आपल्याला सांगितलंय. हळदीचं आपल्याला माहिती आहे, दुधामध्ये हळद टाकली तर उपयुक्त आहे, रोगप्रतिकारक क्षमता वाढते. घशामध्ये जर इन्फेक्शन झालं ते कमी होण्याचं काम. आलं सुद्धा आपण चहामध्ये किंवा आपल्या हळद, आले, हे लसूण हे आपण आपल्या भाजीमध्ये सुद्धा याचा वापर करत असतो. कोरफडचा वापर आपण बऱ्याच ठिकाणी करत असतो, खाण्यामध्ये सुद्धा असतो किंवा तोंडामध्ये त्याचा लेप लावण्यासाठी, जे तोंडाच्या वरती पुरळ असतील ते सुद्धा कमी करण्यासाठी किंवा फ्रेश चेहरा दिसण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. हे अशी बरीच माहिती आपण आजी आजोबांच्याकडून घेऊ शकतो. यातली काही माहिती मी तुम्हाला आता इथं सांगितली. आता इंटरनेट माझा मित्र असं म्हटलंय की आयुर्वेदिक, होमिओपॅथी, निसर्गोपचार, ॲलोपॅथी, युनानी या वैद्यकीय उपचार पद्धतीविषयी इंटरनेटवरून माहिती मिळवा. एखादा व्याधी झाला, एखादा रोग झाला तर ते रोग बरा करण्यासाठी विविध पद्धती आहेत. मग ती आयुर्वेदिक असेल, होमिओपॅथी असेल, हे तुम्हाला माहिती असेल. आयुर्वेदिक म्हणजे झाडपाल्यापासून औषध तयार करणे, होमिओपॅथी निसर्गोपचार, ॲलोपॅथी म्हणजे आपण जे गोळ्या वगैरे खातो त्याला ॲलोपॅथी असं म्हणतात. मग इंजेक्शन, गोळ्या, सलाईन वगैरे हे जे असतात त्याला ॲलोपॅथी असं म्हटलं जातं. होमिओपॅथी म्हणजे साबुदाण्यासारख्या गोळ्या असतात बघा. निसर्गोपचार पद्धती आणि आयुर्वेदिक पद्धतीमध्ये थोडासा साम्य आहे की ते सगळं हे निसर्गोपचार म्हणजे निसर्गातील जे झाडपाला आहे, जे निसर्गामध्ये घटक आहे त्याच्यापासून हे औषध तयार केले जातात. आणि युनानी या वैद्यकीय उपचार पद्धतींविषयी माहिती आपल्याला इंटरनेटवरून मिळवा असं इथं सांगितलेली आहे. आता औषधांचा गैरवापर बघा, कधी कधी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर काही व्यक्ती औषधे घेतात, त्यांच्या अतिवापराने आपल्या शरीरावर वाईट परिणाम घडून येतात. बघा, कधी कधी आपण असं करतो, जरासं ताप आला, कणकणी वाटली, अंग दुखायला लागलं, दाढ दुखणे, यासाठी आपण डायरेक्ट डॉक्टरकडे न जाता आपण मेडिकलमध्ये जातो आणि औषधं घेतो. पण
आपण हे काय करतो, आपल्याला ती सवय लागते की बाबा ही गोळी खाल्ल्यानंतर माझं अंग दुखायचं थांबतंय किंवा माझी कणकणी थांबते किंवा माझे दाढ दुखायचं थांबतंय. मग हे सारखं सारखं औषध आम्ही जर घेत राहिलो, अतिवापर त्याचा केला, तर आमच्या शरीरावरती साईड इफेक्ट म्हणजे वाईट परिणाम होणार आहेत. जसे जास्त प्रमाणावर अथवा वारंवार वेदनाशक म्हणजे पेन किलर, मी आत्ता सांगितलं अंग दुखणे, त्याच्यासाठी मेडिकलवाले काय करतात, पेन किलर देतात. त्यालाच म्हणतात वेदना शामके, म्हणजे वेदना कमी करणारे असे औषध. असे घेतल्यामुळं काय होतात, त्याच्यामुळं चेतासंस्था जी आपली आहे, चेतासंस्था असेल, उत्सर्जन संस्था असेल, यकृत असेल, लिव्हर असेल, यावर विपरीत परिणाम होतो. म्हणजे ह्या ज्या संस्था आणि लिव्हर आहे यावरती साईड इफेक्ट व्हायला सुरुवात होतात. प्रतिजैविकतेला आपण अँटीबॉडीज असं म्हणतो. डॉक्टर आता आपण बघतो की जर जास्त त्यांना वाटलं की आजारी आहे व्यक्ती, तर अँटीबॉडीज ते देत असतात. जर आपण डायरेक्ट परस्पर अँटीबॉडीज खात असू तर आपल्याला काय होतं, या अँटीबॉडीजचा साईड इफेक्ट तर मळमळ होणे, पोटामध्ये मळमळ होणे, नंतर पोटदुखी, पातळ जुलाब होतात, अंगावर पुरळ येणे, जिभेवर पांढरे चट्टे पडणे इत्यादी लक्षणे आपल्याला अँटीबॉडीजच्या जास्त वापराने आपल्या शरीरावरती होतात. आता विचार करा, म्हटलंय की गरीब रुग्ण महागडी औषधे विकत घेऊ शकत नाहीत. अशा वेळी त्यांच्यासाठी काही पर्याय उपलब्ध असेल का व कोणता? आता आपल्याला माहिती आहे आजकाल रोग सुद्धा एक नवीन नवीन प्रकारचे आहेत आणि यामध्ये औषधं सुद्धा खूप महाग आहेत की इंजेक्शन असतील, काही गोळ्या असतील, यांची किंमत अफाट झालेली आहे आणि ती जर नाही घेतलं आपण तर आपल्याला काय होतं, ते रोग वाढण्याची शक्यता असते. परिणामी ते औषध आपल्याला काहीही करून घ्यावीच लागतात. मग ही जे गरीब लोक आहेत यांना ती परवडत नाहीत. मग यांच्यासाठी काही पर्याय उपलब्ध असेल का की ती औषधं कमी पैशात त्यांना मिळावी किंवा कशी उपलब्ध होतील, तर त्यासाठी आहेत का व तो पर्याय कोणता, तो आपल्याला विचारला आहे. तर त्यांच्यासाठी आता केंद्र शासनाने पर्याय काढलेलाच आहे. जेनेरिक औषधे म्हणजे काय की ती औषधे आपल्याला कमी किमतीत उपलब्ध होतात. कमी किमतीत कशी, तर ते कंटेंट तेच असतात, मात्र कंपन्या ह्या ज्या स्टँडर्ड कंपन्यांऐवजी ज्या आपल्या भारतामध्ये असणाऱ्या, आता आपण बघतो की काही आउट ऑफ इंडिया कंपन्या आहेत, जे स्टँडर्ड आहे, त्यांचं नाव आहे, त्यांनी काय केलेलं असतं, ते ब्रँड असतो, मग त्याच्यामुळे त्यांची किमती जास्त असतात. पण तेच कंटेंट असलेल्या दुसऱ्या कंपन्या कमी किमतीमध्ये जेनेरिक औषध बनवत आहेत. आता त्याविषयीच आपल्याला काय करायचे, आता माहिती घ्यायची आहे. आता जेनेरिक औषधे यांना सामान्य औषधे असेही म्हटले जाते. यांना कसले औषधं म्हणतात, सामान्य औषध. म्हणजे ते औषध तेच, फक्त त्यांना काय म्हटलं, सामान्य औषध म्हटलेलं आहे. या औषधांची निर्मिती व वितरण कोणत्याही पेटंट शिवाय केली जाते. आता यांची निर्मिती करताना पेटंट हा भाग काय आहे की हा मेडिकल मधला थोडासा भाग आहे पेटंट. आता पेटंट जरी नसेल त्यांच्याकडे औषध निर्मिती किंवा वितरणासाठी, तरी सुद्धा चालू शकते आणि अशा प्रकारे हे जेनेरिक औषधांची विक्री केली जाते. ही औषधे ब्रँडेड औषधांच्या समक्ष व त्याच दर्जाची असतात आणि ही औषधे जी आहे, ही ब्रँडेड जी औषधे आहेत त्यांचे जेवढा इफेक्ट आहे तेवढ्या इफेक्टचीच आणि तेवढ्या दर्जाचीच आपल्याला मिळतात. जेनेरिक औषधे तयार करताना त्या औषधातील घटकांचे प्रमाण किंवा त्या औषधांचा फॉर्म्युला तयार मिळत असल्यामुळेच संशोधनावरील खर्च वाचतो. त्यामुळे जेनेरिक औषधांची किंमत ब्रँडेड औषधांच्या किमतीपेक्षा तुलनेने कमी असते. आता का कमी असते ते आपल्याला इथं कळालंय बघा. काय सांगितलंय की जेनेरिक औषध जेव्हा तयार होतं तेव्हा काय, त्या औषधामध्ये जे घटक आहेत त्यांचे प्रमाण आणि औषधांचा फॉर्म्युला तयारच असतो. आता एखादा औषध नवीन पेटंट तुम्हाला सांगतो म्हणजे काय, जेव्हा एखादा औषध नवीन तयार होतं, ते तयार होत असताना काही घटक त्याच्यामध्ये मिक्स करून ते औषध तयार केलं जातं. मग एक फॉर्म्युला असतो, तो फॉर्म्युलालाच पेटंट म्हटलं आहे. आता हा फॉर्म्युला मी समजा तयार केलेला आहे, तर तो मी काय करणार आहे, हा माझ्या पुरता आहे. ह्या फॉर्म्युलाचा उपयोग दुसरा कोणी करू शकत नाही जोपर्यंत मी त्याला सांगत नाही. मग तो झाला माझा पेटंट आणि मी त्याला काय करू शकतो, तो देऊ शकतो. पण कधी, जर मला काही त्यांनी पैसे किंवा त्यातला जो बनवणार आहे प्रोडक्शन त्यातला हिस्सा दिला तर. मग हे पेटंट आहे, हे पेटंट माझ्या पुरतं आहे, हे मी काय करणार आहे, जोपर्यंत मी दुसऱ्यांना देत नाही तोपर्यंत तो बनवू शकणार
नाही. पण आता काय केलेलं आहे, काही अशी जुनी औषधं आहेत, ही काय आता सामान्य औषध झालेली आहेत आणि त्याचे जे औषधाचे फॉर्म्युला आहे किंवा घटक आहे किंवा प्रमाण आहे ते संशोधन करण्याचं काही विषयच नाही. डायरेक्ट काय करू शकतात, काही कंपन्या त्या औषधांचे घटक प्रमाण घेऊन ती औषधं तयार करू शकतात आणि त्यामुळे संशोधन करण्याचा खर्च वाचतो आणि शिवाय हे संशोधन करण्याचा खर्च वाचल्यामुळे काय होतं की जेनेरिक औषधांची किंमत आहे ती ब्रँडेड औषधाच्या किमतीच्या तुलनेने अगदी किंवा खूप कमी आपल्याला असताना पाहायला मिळते. आता जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा की जेनेरिक औषधे तुम्ही हेल्थ कार्ट व जन समाधान या मोबाईल ॲपच्या सहाय्याने सहज मिळवू शकता. हे आपल्याला ॲप दिलेले आहेत, हेल्थ कार्ड आणि जनसमाधान या मोबाईल ॲपच्या सहाय्याने आपण हे सहज मिळवू शकतो. ते ॲप तुमच्या घरातील मोबाईलवर डाउनलोड करा, गरज पडल्यास त्याचा वापर करा. आपल्यासाठी सांगितलं आहे अँड्रॉइड मोबाईल प्रत्येकाच्या घरात असतो. हे ॲप डाउनलोड करून आपण काय करू शकतो, हे औषध सहज मिळवू शकतो आणि हे ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला त्याच्याविषयी माहिती मिळणार आहे. आता बघा जीवनशैली आणि आजार. आता आपल्याला हा धड्यातला शेवटचा टॉपिक आपण बघतोय, जीवनशैली आणि आजार. आता आपण बघतोय जीवनशैली, लाईफस्टाईल आपण म्हणतोय की आजकाल लाईफस्टाईल बदलत चाललेली आहे माणसाची. तर आपण बघणार आहोत त्याविषयीच माहिती की जीवनशैली म्हणजे नक्की काय, की आहार विहार यामध्ये रोजच्या दिनचर्येचा आणि आहाराचा समावेश होतो. बघा जीवनशैलीत कशाचा समावेश सांगितलाय, आहार विहार, खाणं पिणं आपण म्हणतो ते आहार विहार यामध्ये रोजच्या दिनचर्येचा म्हणजे रोजच्या रोज आपण काय काय खातोय, काय काय कोणकोणते द्रव पदार्थ घेतोय आणि आहारांचा, रोजचा दिनचर्येचा आणि आहाराचा समावेश या जीवनशैलीमध्ये होतोय. आजकाल उशिरा उठणे, उशिरा झोपणे, आहाराच्या वेळा सारख्या बदलणे, व्यायाम व कष्टाची कामे यांचा अभाव, जंक फूड, अरबट चरबट खाणे अशा गोष्टीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. आजकाल वातावरण बदललं की आपण लगेच आजारी पडतोय. ह्याच्या मागचं कारण म्हणजे काय आहे की आपलं खाणं बदललंय, आपली लाईफस्टाईल पूर्णतः बदललेली आहे. रोजचं दिनचर्या म्हणतंय म्हणजे आपण उशिरा उठणे, उशिरा झोपणे, आहाराच्या वेळासारख्या बदलणे, शिवाय व्यायाम व कष्टाची यांचा अभावच आहे. सारखं आम्ही बैठीच खेळ खेळतोय, मोबाईल आमच्या हातात आहे, त्यामुळं आम्हाला व्यायाम आणि कष्टांचा अभाव इथं झाला आहे. जंक फूड मात्र आम्हाला हे व्यायाम आणि कष्ट नसलं तर आम्ही काय खातोय, जंक फूड सुद्धा खातोय, अरबट चरबट म्हणजे बाहेरचं खाद्य ज्यामध्ये आपल्याला ज्या शरीराला आवश्यक असणारे जीवनसत्व आहेत, प्रथिनं आहेत, त्यांचा उपयोग काहीच होत नाही असं अरबट चरबट आम्ही जंक फूडच्या माध्यमातून खातोय. हे प्रमाण आमचं वाढलेलं आहे. जेवण कमी जंक फूड जास्त असं झालेलं आहे. त्यामुळं आम्ही लगेच आम्ही काय होतोय, आजारी पडतोय आणि हे प्रमाण वाढण्याचं कारण आपलं हे लाईफस्टाईल आहे, जीवनशैली बदललेली आहे. आजारी पडण्याचे प्रमाण कमी करायचं असेल तर योग्य जीवनशैली अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. बघा आजारी पडायचं कमी असेल तुम्हाला तर आम्ही काय केलं पाहिजे, योग्य जीवनशैली म्हणजे आमचं लाईफस्टाईल बदललं पाहिजे, योग्य ठेवलं पाहिजे. हे आम्ही अंगीकारणे म्हणजे आम्ही काय केलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे, त्याप्रमाणे वागलं पाहिजे. मग यामध्ये काय सांगितलं नक्की अंगीकारणे ही जीवनशैली करणे, करणे म्हणजे नक्की काय करणे, तर योग्य झोप घेतली पाहिजे. झोप कमी नाही झाली पाहिजे, जास्तही नाही झाली पाहिजे, योग्य प्रमाणात 6 पासून 8 तासापर्यंत आम्ही झोप घेतली पाहिजे. योग्य आहार घेतला पाहिजे, वेळेवर जेवलं पाहिजे. योग्य आहार सकाळी, दुपारी, संध्याकाळी आहार योग्य प्रमाणात घेतला पाहिजे. या व्यतिरिक्त योगासनं आहेत ती केली पाहिजे सकाळी, प्राणायाम आहेत, व्यायाम आहे, हे करणं आवश्यक आहे. तसेच व्यायामसुद्धा आपल्या शरीराला झेपेल असाच करावा. व्यायाम करायला लावलाय म्हणून अफाट व्यायाम करतोय आणि जेवतोय कमी असं नाही झालं पाहिजे. जेवढ्या प्रमाणात व्यायाम तेवढ्या प्रमाणात आपला आहार असला पाहिजे. जास्त व्यायाम करून सुद्धा आपल्या शरीराला हानिकारक आहे, प्रमाणात व्यायाम केला पाहिजे. शिवाय प्राणायाम व योगासने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावीत. आता हा जो प्राणायाम आणि योगासनाचा भाग आहे हे जर आपल्याला माहीत नसतील तर मार्गदर्शक जे असणार आहेत तज्ज्ञ मंडळी त्यांच्याकडून आपण शिकून घेतले पाहिजेत, किंवा इथं सांगितलेलंच आहे की या योगासनं आणि प्राणायामाचे व्हिडिओ पहा. यूट्यूबवरती आपण यांचे व्हिडिओ पाहून सुद्धा आपण ते प्राणायाम आणि योगासने हे व्हिडिओ पाहून सुद्धा करू शकतो. आता पुढचा भाग आहे लसीकरण, त्याला वॅक्सिनेशन असं आपण म्हणतो. लसीकरण आपण बघतोय की लहान मूल जन्माला येताच लसीकरण द्यायला सुरुवात होते.
वेगवेगळ्या प्रकारच्या लसी अगदी 10 वर्षापर्यंत 8 ते 10 वर्षापर्यंत लसी त्याला दिल्या जातात. आता लसी का दिल्या जातात, तर लसी देण्यामागचं कारण म्हणजे तो आजार त्याला होऊ नये म्हणून ह्या लसी दिल्या जातात. म्हणजे थोडक्यात काय की त्यांचा प्रतिबंध म्हणून लसीकरण केलं जातं. हे आपण म्हणतो. जसं बघा पोलिओ आपण व्हॅक्सिन म्हणतो पोलिओ, तर ती आपल्या तोंडावाटे दिली जातं. म्हणजे काय की पोलिओ त्याला होऊ नये म्हणून आधीच ती लस दिली जाते आणि ती लस दिल्यामुळं भविष्यामध्ये त्याला पोलिओ हा विषाणू आहे, हा विषाणूमुळे त्याला कोणतीही पोलिओसारखा रोग होणार नाही. अशा प्रकारच्या विविध लसी लहानपणी दिल्या जातात. तुमच्या जवळच्या दवाखान्यातून लसीकरणाचा तक्ता मिळवावा अभ्यासा. आता लसीकरणाचा दवाखान्यात तक्ता उपलब्ध असतोच आणि शिवाय जर आपल्या शेजारी घरामध्ये लहान मुलं असेल तर डॉक्टर आता आजकाल काय करतात, फाईलच असते आणि त्या फाईलच्या फ्रंट पेजवरती किंवा बॅक साईडला काय केलं जातं, लसीकरणाचा तक्ताच त्यांनी लिहिलेला असतो आणि तो तक्ता आपल्याला तिथूनच डायरेक्ट काय होऊ शकतो, मिळू शकतो आणि त्याचा आपण अभ्यास करू शकतो की एखादं मूल जन्माला आल्यानंतर त्याला किती व्हॅक्सिन दिल्या जातात आणि कोणकोणत्या प्रकारच्या व्हॅक्सिन दिल्या जातात, लसी दिल्या जातात, त्याची माहिती आपल्याला मिळू शकते. आता माहिती आहे का तुम्हाला, इथे विचारलेलं आहे बघा, काय आपल्याला एक्स्ट्रा माहिती इथे दिलेली आहे की पंतप्रधान जन औषध योजना 1 जुलै 2015ला भारत सरकारने जाहीर केली. बघा 1 जुलै 2015 या दिवशी भारत सरकारने पंतप्रधान जन औषध योजना ही सुरुवात केली. या योजनेअंतर्गत उत्तम दर्जाची औषधे कमी किमतीत जनतेला उपलब्ध करून देण्यात येतात. त्यासाठी जन औषधी स्टोअर्स सुरू करण्यात आलेली आहेत. बघा उत्तम दर्जाची म्हणजे क्वालिटीची औषधं आणि त्याची किंमत तुलनेनं अगदी कमी अशी उपलब्ध करून देण्यासाठी जन औषधी स्टोअर्स काय केलेले आहेत, सुरू केलेले आहेत की सामान्य जनतेला की परवडतील अशा प्रकारची औषधं उपलब्ध जन औषधी स्टोअर्समध्ये उपलब्ध करून भारत सरकारने 1 जुलै 2015 रोजी दिलेली आहेत. पुढं असं म्हटलंय, भारतीय कंपन्या मोठ्या प्रमाणावर जेनेरिक औषधांची निर्मिती करतात. भारताच्या ज्या कंपन्या आहेत त्या आता सध्या मोठ्या प्रमाणात जेनेरिक औषधाची काय करतात, निर्यात करतायत. एवढ्या प्रमाणात आपण तयार करतोय आपल्या देशासाठी आणि त्याची निर्यात सुद्धा होते. परंतु देशात मात्र ब्रँडेड कंपनीच्याच नावानेच जास्त किमतीला औषधे विकतात. परंतु देशात मात्र काय की ब्रँडेड कंपनीच्याच नावाने जास्त किमतीत ती औषधे विकली जातात. अमेरिकेत 80% जेनेरिक औषधांचा वापर केला जातो, त्यामुळे औषधावरील शेकडो अब्ज रुपये तिथे वाचतात. अमेरिकेत 80% जेनेरिक औषधांचा वापर केला जातोय, त्यामुळं तिथं औषधावरती शेकडो अब्ज एवढे रुपये तिथे वाचले जातात. कारण 80% जेनेरिक औषधांचा वापर तिथे केला जातोय. भारतामध्ये त्या प्रमाणात केला जात नाही. जेनेरिक औषध तयार होतंय मात्र ते दुसऱ्या देशाला दिले जाते. भारतात मात्र काय होतंय की ब्रँडेड कंपनीच्याच नावाने ते जास्त किमतीत ती औषधे विकली जात आहेत. हे आपल्याला इथं माहिती दिलेली आहे. साजरे करूया आरोग्यविषयक काही दिनविशेष आपल्याला दिलेले आहेत. 7 एप्रिल लक्षात राहिले पाहिजे जनरल नॉलेजसाठी किंवा आपल्याला सुद्धा परीक्षेत कधी कधी रिकाम्या जागामध्ये एका वाक्यात विचारले जाऊ शकतात. 7 एप्रिल हा काय आहे, जागतिक आरोग्य दिन आहे. जगाचा आरोग्य दिन हा 7 एप्रिल म्हणून साजरा केला जातोय. 14 जून हा जागतिक रक्तदान दिन आहे. बघा 14 जून काय आहे, जागतिक रक्तदान दिन आहे. 29 सप्टेंबर हा काय आहे, जागतिक हृदय दिन म्हणून जागतिक साजरा केला जातो 29 सप्टेंबर. 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन, डायबिटीज आपण म्हणतो, तर 14 नोव्हेंबर हा काय आहे, जागतिक मधुमेह दिन हा साजरा केला जातोय. महत्त्व जाणा असा एक थोडक्याचा टॉपिक आपल्याला इथे दिलेला आहे. काय म्हटलंय बघा, रक्तदान केलं जातं हे माहिती आहे. वेगवेगळे कॅम्प लागले जातात, त्या ठिकाणी बरेच लोक रक्तदान करतात. म्हणजे काय की रक्तदात्यांचे 1 युनिट रक्तदान एका वेळेला किमान 3 रुग्णांची गरज पूर्ण करते. बघा रक्तदात्यांचे 1 युनिट म्हणजे 1 युनिट बॅग ते किमान 3 गरजू लोकांना काय करते, ती वेळेला उपयोगी पडत असते, गरज त्यांची पूर्ण करत असते. जसे की तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, रक्तबिंबिका. बघा जेव्हा आपण
रक्तदान करतो त्यामध्ये तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, रक्तबिंबिका, त्याला प्लेटलेट्स असं म्हणतात, ते आपण काय करत असतो, ते दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये ज्यांना रक्ताची आवश्यकता आहे त्यांना आपण देत असतो. एका वर्षात 4दा रक्तदान केल्यास 12 रुग्णांचे प्राण वाचवता येतात. जर आम्ही एका वर्षात 4 वेळा रक्तदान केलं तर आम्ही 12 रुग्णांचे प्राण वाचवू शकतो. म्हणजे एवढं आपण समाजसेवा म्हणा, देशसेवा म्हणा, अशा प्रकारे सुद्धा करू शकतो असं त्यांनी सांगितलं आहे. नेत्रदान, मृत्यूनंतर आपल्याला नेत्रदान करता येते, त्यामुळे अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंटली मृत्यू होतो, अचानक मृत्यू होतो, तेव्हा जर नेत्रदान केलं तर या नेत्रदानामुळं अंध व्यक्तीला काय होतं, दृष्टी मिळू शकते. हे आपल्यामुळं आपल्या पश्चात सुद्धा आपले डोळे अमर राहू शकतात असं यांना म्हणायचं आहे. म्हणजे एखाद्या अंध व्यक्तीला आपण दृष्टी देऊ शकतो, मदत करू शकतो. अशा प्रकारे हे आपण महत्त्व जाणा यातून हे 2 रक्तदान आणि नेत्रदान हे आपल्याला इथे माहिती सांगितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा दुसरा धडा आरोग्य व रोग हा इथं संपलेला आहे. तुम्ही हा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे आणि स्वाध्याय पूर्ण केल्यानंतर हा स्वाध्याय सुद्धा वाचायचा आहे आणि हे प्रकरण सुद्धा 2 ते 3 वेळा वाचायचं आहे. व्हिडिओ वारंवार पहा, प्रकरण वाचा, त्यानंतर स्वाध्याय सोडवा. स्वाध्याय सुद्धा काय करा, 2 ते 3 वेळा त्याचं वाचन करा. आता आपण काय करणार आहोत, इथंच थांबणार आहोत. पुढील व्हिडिओमध्ये नवीन प्रकरण घेऊन येणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.